भूमिरापो नलो वायु भूमिरापो नलो वायु खम वायु खम मनो बुद्धिरेव च खम मनो मनः बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे अहंकार अहंकार इति इति यं यम में भिन्ना प्रकृतिरष्टधा। भिन्ना भिन्ना प्रकृति प्रकृतिरष्टा। अश्वतः। सूचित हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. मी बसते. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तात्पर्य श्रीला प्रभुपादांद्वारा भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप स्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सातवं तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात. विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषाख्यान्यथो विदुः एकं तु महतः स्रष्टु द्वितीयं त्वंड संस्थितम् ज्ञात्वा विमुच्यते. प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरिता भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप 3 विष्णू रूपे धारण करते. पहिले महाविष्णू हे रूप महत तत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते. दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते. तिसरे क्षीरोदकशाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते. परमात्मा हा अणुमध्येही उपस्थित असतो. जो कोणी या 3 विष्णू रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो. हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या 3 विष्णू रूपांद्वारे केले जाते. या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते. सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व श्रीकृष्ण ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहेत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आदिकारण असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत. निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. वैकुंठ लोकांमध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परम लक्ष म्हणून स्वीकार करतात. परमात्मा रूप ही क्षीरोदकशाही विष्णूंचे अस्थायी सर्वव्यापी रूप आहे. भगवत धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही. म्हणून वास्तविक परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. हे सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहेत. वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. यापैकी प्रथम म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश होत. यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते आणि यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे. भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो. परंतु मन, बुद्धी, अहंकार या 3 तत्वांमध्ये भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते. मिथ्या अहंकार, मी आणि माझे हा सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी आणि महत्त्वाचा निर्देश करते. म्हणून भगवंतांच्या 8 भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची 24 तत्वे अभिव्यक्त होतात. ही 24 तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्वज्ञानाची विषय वस्तू आहे. मूलतः ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या
उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात. परंतु अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञानांना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. माताजी, हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. तर आता आपण थिअरी मध्ये चाललोय भगवद्गीतेच्या. आणि जसं प्रभुपाद म्हणतात की ज्ञान विज्ञान योग, ज्ञान विज्ञान योग, अर्थात ज्ञान म्हणजे थिअरिटिकल नॉलेज आणि विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज. तर ह्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला ज्ञानाबद्दल सांगणार आहेत की भगवंत कोण आहेत आणि भगवंत कशामुळे आहेत किंवा भगवंतांची किती शक्ती आहेत, आणि विज्ञान सांगणार आहेत की भगवंतांना समजायचं कसं आहे, भगवंतांची भक्ती कशी करायची आहे. तर ह्या सगळ्या ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ते सुद्धा भगवंत इथे सांगणार आहेत. तर आता ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर आता ह्या ज्या भिन्न शक्ती आहेत, प्राकृतिक शक्ती आहेत, अर्थात भगवंतांच्या ह्या सगळ्या शक्ती आहेत, परंतु त्या भिन्न आहेत. भगवंतांचं आता पुढच्या काही श्लोकांमध्ये आपण बघणार आहोत की भगवंतांचं एक वेगळी शक्ती सुद्धा आहे. तर भगवंतांची खरं तर 3 शक्ती आहेत: अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती. तर आपण जे जीवात्मे आहोत ते तटस्थ शक्तीमध्ये येतो. उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आपण असा विचार करू शकतो की एक समुद्राचा काठ आहे, बीच आहे समजा. तर एकीकडे समुद्र आहे, एकीकडे बीच आहे, आणि बीच, समुद्र आणि बीच हे जिथं मिळतंय ती म्हणजे तटस्थ अशी ती जागा आपण म्हणू शकतो, समुद्राचा तट म्हणू शकतो. तर त्या तटावर आपण सगळे जीवात्मे आहोत, म्हणजे आपली तशी शक्ती आहे. त्यामुळे आपण समुद्रात पण जाऊ शकतो आणि बीचवर पण जाऊ शकतो. परंतु ज्या क्षणी आपण भवसागरामध्ये येण्याची आपली इच्छा होते, भगवंतांपासून दूर जायची, त्यावेळेस आपण मग ह्या मायारूपी समुद्रामध्ये उडी घालतो आणि मग इथेच आपण पोहायचा प्रयत्न करत राहतो, पण आपल्याला शांतता कुठे मिळत नाही. तसंच दुसरीकडे जेव्हा आपण भगवंतांकडे वळतो, भगवंतांची आपण सेवा करतो, त्यावेळेस आपण भगवंतांच्या अर्थात बीचवर जातो, जिथे आपण सुरक्षित राहू शकतो, आपण आरामात राहू शकतो, भगवंतांची सेवा करू शकतो आणि भगवंतांसोबत संबंध प्रस्थापित करू शकतो. तर आपण ह्या तटावर उभे आहोत आणि आपला निर्णय आहे की आपल्याला समुद्रात जायचंय का भगवंतांकडे जायचं का बीचवर जायचं. पण बरेचसे आता आपण जे बद्ध जीव आहोत त्यांनी समुद्रात येण्याचं ठरवलं, कारण भगवंतांच्या पर्यंत त्यांना जायची इच्छा नव्हती. आणि आता आपण जे भगवद्गीतेचं अध्ययन करतोय ते हेच समजून घ्यायचंय आपल्याला की भगवंत आपल्याला ह्या समुद्रातून काढून, जसे लाईफ गार्ड असतात ना समुद्रावर, भारतात नसतात जास्त, परंतु बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा समुद्रकाठी लोक बीचवर वगैरे जातात पोहायला वगैरे, तर तिथे लाईफ गार्ड असतात. तर ते लाईफ गार्ड काय करतात, कोणी बुडायला लागलं की त्यांना जाऊन वाचवतात. तसेच भगवंत आहेत. ज्या क्षणी आपल्याला विचार येतो की आपण भगवंतांची थोडी सेवा करायची आहे, त्यावेळेस भगवंत आपल्याला मदत करायला येतात या भवसागरामधून काढण्यासाठी. तर आता या भवसागराला समजायचं असेल आपल्याला, तर ही भगवंतांची ही बाह्य शक्ती आहे. आणि ह्या शक्तीमध्ये हे 8 प्रमुख तत्व आहेत. कुठले? तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. आता प्रभुपाद इथं म्हणतायत की पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश हे 5 जे तत्व आहेत, हे 5 जे अभिव्यक्ती आहेत, ते जे नास्तिक लोक आहेत ते ह्या सगळ्यांना, ह्या 5ला मानतात आणि या 5वर ते सारखं अध्ययन आणि विचार विनिमय वगैरे करत राहतात. परंतु मन, बुद्धी आणि अहंकाराबद्दल त्यांना काहीच ज्ञान नसतं. त्यामुळे ते ह्या गोष्टींवर विचारच नाही करत. त्यांना वाटतं की सगळ्या गोष्टी मेंदूत होतात. परंतु भगवद्गीता आणि भागवत अर्थात आपले जे वैदिक शास्त्र आहेत ते सांगतात की मन, बुद्धी आणि अहंकार हे खरं तर आपल्या आत्म्यावर एक त्याचं लेश आहे, म्हणजे अर्थात आवरण आहे आपल्या आत्म्यावर. आणि ह्या आवरणावर, ह्या मन, बुद्धी, अहंकाराच्या आवरणावरती ह्या 5 मूलभूत तत्वांचं, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश, या 5 तत्वांचं जे आपलं शरीर बनलेलं आहे, ते शरीर ह्या 5ही या मन, बुद्धी, अहंकाराच्या सूक्ष्म शरीरावर स्थूल शरीर निर्माण होतं. तर आता मन, बुद्धी आणि अहंकार ह्या तिन्हीची जशी चेतना असेल, आपल्या मनामध्ये जशी चेतना असेल तसं आपल्याला शरीर मिळेल.
जसं प्रभुपाद म्हणतात की तुम्ही जेव्हा एखादा शर्ट घालता किंवा पॅन्ट घालता तेव्हा ते तुमच्या मापाची घालता. तसंच आपलं सूक्ष्म शरीर सुद्धा एका मनुष्याच्या चेतनेपर्यंत आलं म्हणजे अर्थात चेतना जशी जशी वाढत जाते, प्रगत होत जाते, तसं ज्या क्षणी ते मनुष्याच्या चेतनेपर्यंत येतं त्या क्षणी मग आपल्याला मनुष्याचं शरीर मिळतं. आणि पद्मपुराणामध्ये श्लोक येतो की तिथे सांगण्यात आलंय की प्रत्येक किती वेगवेगळ्या प्रकारचे जीवात्मे आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारच्या योनी आहेत. तर अशा 84 लाख योनी आहेत. आणि आपण सगळे जे बद्ध जीव आहोत ते ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये सगळ्या योनातून प्रवास करून मग शेवटी आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त होतं. जिथे आपल्याला संधी मिळते भगवंतांना जाणण्याची. इतर कुठल्याच योनीमध्ये ही संधी नाहीये. तर आता हे झालं स्थूल शरीर ज्याच्यावर फक्त अध्ययन सगळे करत राहतात. पण मन, बुद्धी, अहंकार हे त्यांना माहित नाही. आता प्रभुपाद इथे सुरुवातीलाच सांगतायत की विष्णू 3 प्रकारचे असतात. एक आहे महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णू, दुसरे आहेत ते गर्भोदकशाही विष्णू आणि तिसरे आहेत ते क्षीरोदकशाही विष्णू. आता कसं समजायचं आपण ह्यांना? कारण उदकशयी अर्थात कारण सागरामध्ये, कारण सागर कॉझल ओशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर कारण सागरामध्ये जे शयन करतायत ते झाले कारणोदकशाही विष्णू. जे गर्भोदक सागरामध्ये शयन करतायत, अच्छा अर्थात ते शयन म्हणजे झोपणं नाहीये, तर त्यांची योग निद्रा आहे. परंतु जे झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसतायत बरोबर, तसे ते गर्भोदकशाही विष्णू. गर्भोदक सागरामध्ये जे शयन करतायत आणि क्षीर उदकशाही विष्णू अर्थात जे दुधाच्या सागरामध्ये शयन करतात. तर क्षीरोदकशाही विष्णूंचं जे ग्रह आहे ते ब्रह्माच्या ग्रहाच्याही वरती आहे. ह्याचं वर्णन भागवतामध्ये येतं. जिथे भागवतामध्ये सगळे ग्रह ग्रहमाला आपण जसं म्हणू शकतो प्लॅनेटरी सिस्टम ज्याला म्हणतो. तसे 14 प्लॅनेटरी सिस्टम जे आहेत आपल्या ब्रह्मांडामध्ये. ह्या प्लॅनेटरी सिस्टम्स तर हे जे ग्रहमाला आहेत ह्या 14 ग्रहमालांच्याही वरती आहे तो म्हणजे क्षीरोदकशाही विष्णूंचा ग्रह. आणि त्या ग्रहातून मग ते प्रत्येक अणूमध्ये विस्तरित होतात. आता काय करतं महाविष्णू काय करतात कारणोदकशाही विष्णू त्यांच्या आता आपल्या स्किन मधून आपल्या त्वचेमधून घाम निघतो. तसाच भगवंतांच्या घामाने बनलेला तो कारणोदकशाही कारणोदक सागर आहे, कारण सागर आहे. तर त्या सागरामध्ये ते शयन करतायत आणि त्यांच्या प्रत्येक त्वचेमधल्या प्रत्येक छिद्रामधून कोट्यावधी असे ब्रह्मांड निर्माण होतात आणि ते सगळे ब्रह्मांड भौतिक आहेत. परंतु महाविष्णू कारणोदकशाही विष्णू हे दिव्य आहेत. हे आपल्याला आधी समजायचं आहे की विष्णू हे कधीच भौतिक शरीर घेऊन येत नाहीत किंवा भौतिक शरीर त्यांचं कधीच नसतं. आध्यात्मिक शरीर आणि दिव्य शरीर हे त्यांचं नेहमी असतं. ते कितीही अवतार घेऊन आले आपल्या पृथ्वीवर जरी तरी पण त्यांचं शरीर हे कधीच ह्या 8 तत्वांनी बनलेलं नसतं. त्यांचं शरीर हे दिव्य असतं. तर कारणोदकशाही विष्णूंमधून बरेचसे ब्रह्मांड निर्माण होतात. मग ते स्वतःला अजून विस्तृत करून गर्भोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जातात. आणि गर्भोदक सागरामध्ये जे ब्रह्मांडाच्या एकदम तळाला असतं त्या सागरामधून त्यांच्या नाभीमधून एक कमळाचं निर्मिती होते आणि ते कमळ जाऊन त्या कमळामधून ब्रह्माची निर्मिती ब्रह्मा जन्म घेतात आणि मग ब्रह्मा पूर्ण सृष्टी करतात आणि त्या सृष्टीला मदत करतात ते क्षीरोदकशाही विष्णू. प्रत्येक अणूमध्ये जाऊन त्यांचा विस्तृत रूप जातो आणि प्रत्येक अणूच्या सोबत प्रत्येक जो जीवात्मा आहे तो जीवात्म्यासोबत सुद्धा भगवंत ह्या क्षीरोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये येतात. आता जे इथं महत्त्वाबद्दल सांगतात प्रभुपाद की महत्त्व म्हणजे काय तर ब्रह्मज्योती जी आहे आता दिव्य पदार्थ आपण म्हणू शकतो ब्रह्मज्योतीला. तो दिव्य पदार्थ जेव्हा मिथ्या अहंकाराने ग्रासला जातो त्यावेळेस तो महत्त्व म्हणून त्याची निर्मिती होते आणि हाच महत्त्वाचा जो विकार अर्थात ब्रह्माचा विकार होऊन महत्त्व बनतो आणि या महत्त्वामधून मग हे सगळे जे भिन्न शक्ती आहेत भगवंतांच्या पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मरण बुद्धी आणि अहंकार तर हे वेगवेगळे मग शक्त्या निर्मित होतात. आता
ह्या सगळ्यांच्या निर्मितीनंतर ह्या पदार्थांचा वापर करून ब्रह्माजी सगळ्या योन्या तयार करतात. हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. मायावादी लोक काय म्हणतात? ब्रह्म सत्य जगन मिथ्या. अर्थात ब्रह्मन सत्य आहे आणि हे जगत जे आपण बघतोय आपल्या आसपास ते सगळं मिथ्या आहे. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी त्यागून टाकतात. परंतु जसं रूप गोस्वामी म्हणतात की खरं वैरागी जे आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्टीला जो भगवंतांच्या सेवेमध्ये वापरतो तो खरा वैरागी आहे. जो सगळ्या गोष्टींना त्यागून फक्त ध्यान करत बसतो तो वैरागी नाही. सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व श्रीकृष्ण ज्ञात नाही त्याला वाटते की प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष, निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहेत. आता संस्कृत मध्ये दोन हे आहेत, पुरुष आणि स्त्री. पुरुष म्हणजे जो निर्माता आहे, नियंता आहे आणि भोगता आहे, आणि स्त्री म्हणजे जी निर्मित आहे, जी नियंत्रित होते आणि जी भोगली जाते. तर भगवंत हे परमपुरुष आहेत. कशामुळे? कारण भगवंतच ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आपल्याला असं वाटतंय की आपण एखाद्या घराचं निर्मिती करतोय, एखाद्या घराचं नियंत्रण करतोय किंवा एखाद्या घराचं किंवा आपल्या नातेवाईकांचं भोग घेतोय किंवा या भौतिक प्रकृतीच्या वेगवेगळ्या गोष्टींचा भोग घेतोय. परंतु आपण ह्या मिथ्या अहंकारामध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय. आपण पुरुषत्व गाजवण्याचा प्रयत्न करतोय. पुरुषत्वाचा अर्थ असा नाही की तुम्ही पुरुषाच्या शरीरामध्ये आहात. तुम्ही स्त्रीच्या शरीरामध्ये असून सुद्धा पुरुषाची तुम्ही मानसिकता ठेवू शकता. अर्थात तुम्ही जेव्हा भोगण्याचा प्रयत्न करता ह्या भौतिक जगताला, त्यावेळेस तुम्ही पुरुष चेतनेमध्ये आहात, असं आपण समजायचं. परंतु आता ह्याच सिद्धांतावरून आपण हे जाणू शकतो की सगळे जे जीवात्मे आहेत ते खरं तर स्त्री आहेत. कारण आपण आपण काहीच निर्मित करत नाहीत, आपण नियंत्रित होतो, आपण नियंते नाही आहोत आणि आपण भोगत नाही, आपण भोगले जातो. कोणापासून? एकतर माया आपल्याला भोगते, आपल्याला त्रास देऊन, किंवा मग आपण जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा भगवंत आपल्याला भोगतात. परंतु त्या भोगामध्ये असं नाहीये की आपला काही ऱ्हास होतो. त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा आनंद येतो आणि भगवंतांना सुद्धा आनंद येतो. भगवंत भक्तासाठी काहीही करू शकतात. आपण त्यांच्या लीलांमध्येच बघू शकतो ना, की जेव्हा भक्ताला त्रास होतो तेव्हा भगवंत स्वतःच येतात. प्रल्हाद महाराजांना जेव्हा हिरण्यकशिपू त्रास देत होते, त्यावेळेस भगवंत स्वतःच नरसिंहदेवाच्या रूपामध्ये आले. प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत. निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. अर्थात ब्रह्मज्योती जी भगवंतांच्या शरीरामधून येतीये, त्याच शक्तीपासून हे जे जगत आहे, भौतिक जगत आहे, ते निर्मित झालेलं आहे आणि वैकुंठ लोक सुद्धा त्याच शक्तीपासून निर्माण झालेला आहे. परमात्मा रूप ही क्षीरोदक्षाई विष्णूंची अस्थायी सर्वव्यापी रूप आहे. अर्थात जो परमात्मा रूपामध्ये प्रत्येक अणूमध्ये आहे तो सुद्धा अस्थायी आहे. जसं हे भौतिक जगत अस्थायी आहे. भौतिक जग सत्य आहे, परंतु अस्थायी आहे. अस्थायी म्हणजे त्याची सारखी सारखी निर्मिती होते आणि सारखे सारखे ते नष्ट होत राहते. परंतु जसं वैकुंठ जगत आहे, जिथे काहीच नष्ट होत नाही आणि काही निर्मितही होत नाही. अनादी कालापासून ते आहे अस्तित्वामध्ये आणि अनादी काळापर्यंत ते अस्तित्वामध्ये राहील. तर हे जे भौतिक जगत आहे ते अस्थायी आहे आणि परमात्मा रूपही अस्थायी आहे. भगवत धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही. कशामुळे? कारण सगळेच्या सगळे तिथे दिव्य भावनेमध्ये असतात, भगवंतांच्या सेवेच्या भावनेमध्ये असतात. त्यामुळे आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला भगवत धामामध्ये परमात्मा हा जीवात्म्यासोबत नसतो. कारण भगवंत प्रत्येक गोष्टीच्या ऑलरेडी म्हणजे त्यांची चेतनमय आहेत ते. त्यामुळे त्यांना परमात्म्या रूपामध्ये जायची गरज नाही. म्हणून वास्तविक परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. ते सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहेत. तर ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत त्या भगवंतांपासून निर्मित झालेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांना सर्व शक्तिमान म्हटलं जातं. आपण बऱ्याचदा असं ऐकतो ना, की जे नास्तिक लोक आहेत ते म्हणतात की काहीतरी शक्ती आहे जी हे जग चालवते. म्हणजे त्यांना पण जेव्हा आपण कधी विचारतो, एखाद्या नास्तिक व्यक्तीशी तुम्ही बोला कधी आणि त्यांना म्हणा की हे सगळं जग असं एकदम परफेक्ट कसं चालू आहे? परफेक्ट वेळेला सूर्योदय होतो, परफेक्ट वेळेला सूर्यास्त होतो. पृथ्वी आपल्या कक्षेमधून थोडी सुद्धा हलत नाही. थोडी सूर्याच्या जवळ गेली तर आपण सगळे मरून जाऊ गरमीने. थोडी दूर गेली तर थंडीने मरून जाऊ. तर असं का होत नाहीये? सगळं एकदम परफेक्ट कसं चालू आहे?
तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे त्यांना मग ते असं म्हणतात की काहीतरी शक्ती असेल. परंतु शक्ती ही शक्तिमान अर्थात आता एखाद्याकडे पैसा आहे, तर आपण पैशाला अभिमान म्हणजे पैशाला तेवढा मान देणार नाही जेवढा जो श्रीमंत आहे त्याला मान देऊ. तसंच श्रीमंत व्यक्तीच्या विना पैसा हा काहीच नाही. तसंच भगवंत हे भगवंतांच्या द्वारे ही शक्ती निर्माण झाली आणि त्यामुळे शक्ती ही भगवंतांच्या अधीन आहे आणि भगवंत हे शक्तिमान आहेत, अर्थात सर्व शक्तिमान आहेत. भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते आणि यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे. आता टोटल 24 तत्वे आहेत आणि त्या 24 पैकी हे 10 आहेत. या 10च्या व्यतिरिक्त 5 ज्ञान अर्जन करणारे इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 3 मन, बुद्धी, अहंकार आणि चौथं म्हणजे दूषित चेतना, कलुषित चेतना. तर हे जे 24 तत्व आहेत त्यांचं वर्णन भागवतामध्ये येतं. आणि ह्या 24 तत्व हे भौतिक सृष्टीचे मूळ अंग आहेत. परंतु तुम्ही भागवतामध्ये वाचताल 3ऱ्या स्कंधाच्या 32व्या अध्यायामध्ये बहुतेक याचं वर्णन येतं. जिथे कपिल मुनी देवहूती मातांना सगळ्या सृष्टीचं वर्णन सांगतात, सांख्य योगाबद्दल सांगतात आणि तिथे या तत्वांचं वर्णन ते करतात. आणि ह्या 24 तत्वांच्या व्यतिरिक्त सुद्धा ते सांगतायत की ह्या तत्वांच्या वरती आहे काल, अर्थात आपण जो वेळ आहे, टाइम फॅक्टर ज्याला म्हणतो, तो काळ एक फॅक्टर आहे. त्यानंतर आहे तो म्हणजे परमात्मा. तर ह्या आणि आणि ह्याच्या व्यतिरिक्त आहे तो म्हणजे आत्मा, जीवात्मा. तर हे टोटल असे 27 तत्व आहेत आणि ह्या 27 तत्व हे या भौतिक सृष्टीमध्ये आहेत. परंतु आध्यात्मिक सृष्टीमध्ये किंवा भगवत धामामध्ये ह्या शक्ती नाही आहेत भगवंतांच्या. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते. मिथ्या अहंकार, मी आणि माझे हा सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा समावेश आहे. तर ह्याच 10 इंद्रिया आहेत, ज्या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञान अर्जन करणारे इंद्रिय. आता मी आणि माझे, आता ह्याच आपण जसं काल पण चर्चा करत होतो. पुंसां स्त्रिया मिथुनी भावमेतम तयोर मिथो हृदय ग्रंथिमा अतो गृहक्षेत्र सूताप्तवित्तैर्जनस्य मोहोयम अहम ममेती. की एक जो मूर्ख व्यक्ती आहे, जो भौतिक संसारामध्ये संलग्न झालेला आहे, त्याला भौतिक संसाराशी खूप आकृष्ट आहे, त्याच्या हृदयामध्ये गाठ बांधली जाते. पुंसां स्त्रिया मिथुनी भावमेतम, अर्थात पुरुष आणि स्त्री ह्यांच्यामधलं जे आकर्षण आहे त्याची गाठ त्याच्या हृदयामधली बांधली जाते आणि त्या गाठीमुळे तो मग त्याच्या आसपासच्या जे काही गोष्टी आहेत, गृह, क्षेत्र, सूत, आप्त, अर्थात घर, आपलं जिथं कार्य करतोय ते क्षेत्र, आप्त त्याचे आपले नातेवाईक वगैरे, आणि प्रॉपर्टी, घर-दार जे काही ह्या गोष्टी आहेत, ज्या आपण भौतिक जगामध्ये लोक कमावण्याच्या मागे धावतायत, त्या सगळ्या गोष्टींना तो काय म्हणतो? अहम ममेती. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत आणि मीच या सगळ्या गोष्टींचा भोगता आहे. आणि ह्याच गोष्टीमुळे आपण सगळे या भौतिक जगामध्ये अडकून बसलेलो आहोत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानाचा विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय. तर हे फक्त भगवंतांच्या बाह्य शक्तीची आहे, बहिरंग शक्तीची आपण अध्ययन करतोय. जसं आपण काल चर्चा केली होती ना, की आपल्या शत्रूला जेव्हा आपण जाणू तेव्हा शत्रूला हरवण्यामध्ये अधिक आपल्याला मदत होईल. तसंच जेव्हा आपण या भौतिक जगताला समजू आणि या भौतिक जगताचं मूळ कारण समजू, ती म्हणजे आपली दूषित चेतना, त्यावेळेस आपण ह्या चेतनेला कसं शुद्ध करायचं ह्याचा विचार करू शकू. नाहीतर आपण ह्या भौतिक जगामध्येच अडकून राहू. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न किंवा टिप्पणी या श्लोकामध्ये? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू. प्रभूजी 2 क्वेश्चन होते. हम्म. पहिला हे की म्हणजे श्रीकृष्ण आणि विष्णू तर ह्यातलं म्हणजे कोणाची पूजा करायची? कारण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढे विष्णू आहे, कारुणाक्ष विष्णू, गणपतक्ष विष्णू, हर एक ब्रह्मांडमध्ये एक विष्णू आहे. तर म्हणजे कुठले मोठे म्हणजे ज्यांची कोणाची मेन पूजा करायची असते? आणि दुसरा प्रश्न?
दुसरा प्रश्न आहे की ते महत्त्वत्व काय असतं? हा, ओके. तर दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो की महत्त्व म्हणजे जेव्हा ब्रह्मज्योती जी भगवंतांच्या शरीरामधून येणारी ऊर्जा आहे किंवा ज्याला लाईट पण म्हणू शकतो आपण, त्या ब्रह्मज्योतीचा जेव्हा विकार होतो आणि त्या कशाने विकार होतो की आता उदाहरण द्यायचं झालं की तुम्ही एखादा टॉर्च आहे तुमच्याकडे, पांढऱ्या लाईटचा आहे, पांढऱ्या एलईडीचा, त्या एलईडी समोर तुम्ही एक लाल असे फिल्म टाकली, लालचा सेलोफेन पेपर येतो ना, तो तुम्ही टाकू, तर त्याची लाईट कुठल्या कलरची होईल? लाल रंगाची होईल. तशीच जेव्हा दूषित चेतनेद्वारे ती ब्रह्मज्योती येते, त्यावेळेस त्या ब्रह्मज्योतीमध्ये तो विकार होतो आणि हे महत्त्व तयार होतं. आणि ह्या महत्त्वामधून, म्हणजे महत्त्व बेसिकली इन्ग्रेडियंट्स आहेत. आता तुम्हाला पोळी बनवायची, त्याच्यासाठी तुम्हाला पीठ लागेल, कणिक लागेल, मग त्याला पाणी लागेल, मीठ लागेल, आणि मग तवा आणि कढई वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील. तर महत्त्व म्हणजे या सगळ्या गोष्टींचं एक मिश्रण आहे, म्हणजे एक सूप म्हणू शकतो आपण त्याला. आणि ह्याच्यामध्ये अजून मग भगवंत फक्त दृष्टीपात करून या भौतिक संसाराचं निर्मिती करतात. हा झाला महत्त्व. आता तुमचा जो पहिला प्रश्न होता की 3 विष्णू आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, परत श्रीकृष्णाचे एवढे अवतार आहेत, मग कोणाची पूजा करायची? खरं सांगायचं झालं तर भगवंत कितीही रूप घेऊ द्या, त्यांच्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काहीच फरक नाही. सगळेच भगवंत आहेत. आपण तुम्ही समजा ह्याला जाताल, मायापूरला जाताल, तिकडे पंचतत्वांचं मोठं विग्रह आहे, राधा माधव आहेत आणि नृसिंहदेव आहेत. आणि आपण त्यांची सगळ्यांची पूजा करतोय. परंतु तुम्ही दुसऱ्या कुठल्या इस्कॉनच्या मंदिरात गेलात तर तिकडे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आहेत. परत दुसऱ्या कुठल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये गेलात तर तिकडे राम, लक्ष्मण, हनुमान आहेत. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आहेत. तर भगवंत हे वेगवेगळे रूप धारण करतायत, कारण आपण जे जीवात्मे आहोत त्यांना वेगवेगळा संबंध प्रस्थापित करायची इच्छा असते भगवंतांसोबत. आणि त्यामुळे हे सगळे जे भगवंतांचे रूप आहेत ते अभिन्न आहेत. अर्थात त्यांच्यापैकी कोणाचीही आपण पूजा केली तरी चालते. परंतु आपण फक्त एवढं फरक जाणायचं आहे की देवी देवतांची आपण पूजा नाही करत. ती पूजा आपण का नाही करत ते सुद्धा या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. तर विष्णूंचे जेवढे रूप आहेत, विष्णूंचे जेवढे विष्णूंचे जेवढे विग्रह आहेत, अर्थात चैतन्य महाप्रभू झाले, नरसिंहदेव झाले, वामन देव झाले, वराहदेव झाले, मत्स्यावतार झाले, तर हे सगळे जे अवतार आहेत त्यांची कोणाचीही आपण पूजा केली तर आपल्याला परम लक्ष्य प्राप्त होऊ शकतं. परंतु आपण समजा भगवान श्रीकृष्णांची पूजा केली तर कशामुळे भगवान श्रीकृष्णांची आपण आराधना करायची, भक्ती करायची? तर भागवतामध्ये श्लोक येतो की एते चांश कलह पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. की भगवान श्रीकृष्ण हे सगळ्या अवतारांचे मूळ रूप आहेत. अर्थात आपण समजा उदाहरण घेतलं की आपल्याकडे 100 मेणबत्त्या आहेत आणि आपण एका मेणबत्तीद्वारे त्या सगळ्या मेणबत्त्यांना आग दिली, तर आपण हे म्हणू शकतो ना की सगळ्या मेणबत्त्या सारख्याच आहेत. परंतु त्या सगळ्या मेणबत्त्याचा एक स्रोत होता ना, आधी एक ओरिजिनल मेणबत्ती होती. ती ओरिजिनल मेणबत्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. सगळे अभिन्न आहेत विष्णूंचे रूप, परंतु भगवान श्रीकृष्ण हे मूळ रूप आहे. त्यामुळे आपण जेव्हा भगवान श्रीकृष्णांची आराधना करू, भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू, त्यावेळेस जेव्हा आपण ब्रह्मभूत अवस्थेमध्ये पोहोचू, जेव्हा आपण या मिथ्या अहंकारापासून मुक्त होऊ, त्यावेळेस आपल्याला आपलं मूळ रूप कळेल. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. हरी बोल. हरे कृष्ण. शहादेव प्रभू, तुम्ही काय बोलू इच्छिता? अच्छा, ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न? मी मानतो थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण ह्याला म्हणजे ह्याच्यामध्ये हे महत्वाचे की तुम्ही ह्याच्यातलं सार घ्या. आणि सार हे आहे की सगळ्या गोष्टींचं स्रोत जे आहे ते भगवंत आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या डिटेल्स आहेत, त्या हळूहळू भगवंत तुम्हाला प्रदान करतील. म्हणजे आता तुम्हाला खूप कठीण वाटत असेल तर त्यामुळं या डिटेल्सने तुम्ही खचून जाऊ नका, एवढीच माझी विनंती आहे. येस, छाया माताजी.
तुम्ही काय विचारू इच्छिता? हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, कृष्ण मॅडम. प्रधान प्रधान आणि महत्त्व याच्यामध्ये नेहमी गोंधळ होतो. जरा प्लीज सांगाल का? प्रधान म्हणजे काय? हा, तर प्रधान प्रधान इज बेसिकली महत्त्व. एक मिनिट, आधी प्रधान येतो का महत्त्व येतं ते मला कळत नाहीये. एक मिनिट, मी भागवतम मध्ये बघतो. The Supreme Personality of the unmanifested eternal combination of the three modes is the cause of the manifest state and is called Pradhan. It is called Prakriti when it is when in the manifested state of existence. तर अप्राकृत जी परिस्थिती आहे भौतिक तत्वांची त्याला प्रधान म्हटलं जातं आणि ह्या प्रधानामधून प्रधानावर जेव्हा दृष्टिपात होतो त्यावेळेस प्रकृती निर्माण होते आणि the aggregate elements, namely the 5 gross elements, the 5 subtle elements, the 4 internal senses, the 5 senses for gathering knowledge, and the 5 are known as the pradhan. तर प्रधान म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जे मिक्सचर आहे की हे जे तत्व आहेत त्यांचं मिक्सचरला प्रधान म्हटलं जातं. परंतु ह्या प्रधानाचं जे मूळ रूप आहे म्हणजे जेव्हा ब्रह्मन हे होतं विकृत होतं, ब्रह्मामध्ये विकार येतो त्यावेळेस महत्त्व बनतं. तर तेवढा एक फरक आहे. म्हणजे इनएक्टिव्ह स्टेजला प्रधान म्हणतात का प्रभूजी? हा, इनएक्टिव्ह स्टेजला प्रधान म्हटलं जातं. करेक्ट. आणि त्याच्यावर जेव्हा दृष्टिपात होतो मग ते महत्त्व मग प्रकृती बनतात बनते. काय? प्रकृती बनते. ओके. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. मी एकदा परत एकदा बघतो आणि मग पुढच्या आठवड्यात परत सांगेन मी क्लिअरली. म्हणजे मला पण थोडं कन्फ्युजन होतं, बट आपण परत पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगेन. ओके, तर श्लोक 5वा. अपरेयम इतस्त्वन्यम पर्याम इतस्तुन्यम प्रकृतिम विद्धि मे पराम प्रकृतिम विद्धि मे विद्धि मे पराम जीवभूतम महाबाहो जीवभूतं महाभावो ययेदं धार्यते जगत्. ययेदं धार्यते जगत्. कोणी वाचू इच्छितं? प्रभुजी मैं वाचू? वाचा माताजी. हे महाभाव अर्जुन, उनके अतिरिक्त मेरी एक अन्य पराशक्ति है जो उन जीव, सॉरी माझ्याकडे हिंदी आहे, जीवों से ठीक युक्त है. है जो इस भौतिक अपरा प्रकृति के साधनों का विदोहन कर रहे हैं. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. इस श्लोक में स्पष्ट कहा गया है कि जीव परमेश्वर की परा प्रकृति शक्ति है. अपरा शक्ति तो पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धि तथा अहंकार जैसे विभिन्न तत्वों के रूप में प्रकट होती है. भौतिक प्रकृति की ये दोनों रूप स्थूल पृथ्वी आदि तथा सूक्ष्म मन आदि अपरा शक्ति के ही प्रतिफल है. जीव जो अपने विभिन्न कार्यों के लिए अपरा शक्तियों का विदोहन करता रहता है, स्वयं परमेश्वर की पराशक्ति है और यह वही शक्ति है जिसके कारण सारा संसार कार्यशील है. इस दृश्य जगत में कार्य करने की तब तक शक्ति नहीं आती जब तक कि पराशक्ति अर्थात जीव द्वारा यह गतिशील नहीं बनाया जाता. शक्ति का नियंत्रण सदैव शक्तिमान करता है, अतः जीव सदैव भगवान द्वारा नियंत्रित होते हैं. जीवों का अपना कोई स्वतंत्र अस्तित्व नहीं है. वे कभी भी समशक्तिमान नहीं, जैसा कि बुद्धिहीन मनुष्य सोचते हैं. श्रीमद् भागवतम में 10.87.30
जीव तथा भगवान के अंतर को इस प्रकार बताया गया है। अपरिमिता ध्रुवास्त नुभृतो यदि सर्वगता गतास्तरी न शास्यतेति नियमो ध्रुव नेत रथा अजिनी च यन्मयं तदविमुच्य नियन्तृ भवेत् समम समम अनुजानातां यदमतं मतदृष्टतया। हे परम शाश्वत, यदि सारे देहधारी जीव आपकी ही तरह शाश्वत सर्व एवं सर्वव्यापी होते तो वे आपके नियंत्रण में न होते, किंतु यदि जीवों को आपकी सूक्ष्म शक्ति के रूप में मान लिया जाए तब तो वे सभी आपके परम नियंत्रण में आ जाते हैं। अतः वास्तविक मुक्ति तो आपकी शरण में जाना है और इस शरणागति से वे सुखी होंगे, उस स्वरूप में ही वे नियंता बन सकते हैं। अतः अल्पज्ञ पुरुष जो अद्वैतवाद के पक्षधर है और इस सिद्धांत का प्रचार करते हैं कि भगवान और जीव सभी प्रकार से एक दूसरे के समान है, वास्तव में वे मत द्वारा निर्देशित होते हैं। परमेश्वर कृष्ण ही एकमात्र नियंता है और सारे जीव उन्हीं के द्वारा नियंत्रित है। सारे जीव उनकी पराशक्ति है, क्योंकि उनके गुण परमेश्वर के समान है, किंतु वे शक्ति की मात्रा के विषय में कभी भी समान नहीं है। स्थूल तथा सूक्ष्म पराशक्ति का उपभोग करते हुए पराशक्ति जीव को अपने वास्तविक मन तथा बुद्धि की विस्मृति हो जाती है। इस विस्मृति का कारण जीव पर जड़ प्रकृति का प्रभाव है, किंतु जब जीव माया के बंधन से मुक्त हो जाता है तो उसे मुक्ति पद प्राप्त होता है। माया के प्रभाव में आकर अहंकार सोचता है मैं ही पदार्थ हूँ और सारी भौतिक उपलब्धि मेरी है। जब वह सारे भौतिक विचारों से जन्मे भगवान के साथ तदात्म्य भी सम्मिलित है, मुक्त हो जाता है, तो उसे वास्तविक स्थिति प्राप्त होती है। अतः यह निष्कर्ष निकाला जा सकता है कि गीता जीव को कृष्ण की अनेक शक्तियों में से एक मानती है, और जब यह शक्ति भौतिक कलमश से मुक्त हो जाती है तो यह पूर्णतया कृष्ण भावना भावित या बंधन मुक्त हो जाती है। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी धन्यवाद. तर आता पुढच्या श्लोकाचं कंटिन्युएशन इथे भगवंत सांगतायत. आधी भगवंतांनी सांगितली अपराशक्ती, अर्थात जी बाह्य शक्ती आहे भगवंतांची, बहिरंग शक्ती, त्याच्याबद्दल भगवंतांनी सांगितलं. आता जी अंतरंग शक्ती आहे त्याच्याबद्दल सांगतायत की हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तर हे भौतिक जग जे आहे, जे भौतिकवादी लोक जे म्हणतात की हे जग तर आमच्या उपभोगासाठी आहे, तर ते ह्याच्याचमुळे म्हणतात की ह्यांच्यामध्ये भोग करण्याची खूप वासना आहे आणि त्यामुळेच ते ह्या भौतिक जगामध्ये भोग करतायत. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की भौतिक प्रकृतीची स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात. विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तीचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते. आता कोणाला विचारलं आपण की एका कारमध्ये आणि एका व्यक्तीमध्ये काय फरक आहे? कारमध्ये व्यक्ती बसलेला नसेल तर गाडी चालेल का? नाही चालणार. तसंच ह्या शरीरामध्ये आत्मा नसेल तेव्हा तो शरीर मृत घोषित केलं जातं. एका मृत अवस्थेमध्ये आणि जीवित अवस्थेमध्ये काय फरक आहे एखाद्या जीवामध्ये? हे शास्त्रज्ञ लोक नाही सांगू शकत. ते तर फक्त आता डॉक्टरांना सुद्धा विचारलं आपण, ते डॉक्टर पण म्हणतात की हा हृदय बंद झाल्यावर मृत्यू होतो किंवा ब्रेन ऍक्टिव्हिटी बंद झाली तेव्हा मृत्यू होतो. असे वेगवेगळे ते काहीतरी सिद्धांत काढतात की अशा ह्या गोष्टीमुळे म्हणजे असं झालं तर आम्ही त्यांना मृत घोषित करू, असं नसेल तर आम्ही मृत नाही घोषित करू शकत. तर त्यांना पण काही कळत नाही. पण ऍक्च्युली जेव्हा आत्मा शरीर सोडून जातो त्यावेळेस हे शरीर जे आहे ते मृत होतं. आणि ह्या आत्म्याच्या विना हे शरीर म्हणजे युजलेस आहे. जसं प्रभुपाद उदाहरण देतात ना की एखाद्या समुद्रामध्ये एखादा व्यक्ती बुडतोय, तर तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना समजा तुम्ही त्याचे फक्त कपडे वाचवले तर काय लाभ झाला त्या व्यक्तीला? परंतु तुम्ही त्या व्यक्तीला वाचवलं तर मग लाभ आहे. तसंच आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतोय जे भवसागरामध्ये आहे, त्याला आपण फक्त काही खायला दिलं, काही पैसे दिले,
तर त्यांनी फक्त त्याचं शरीर वाचलं, परंतु तुम्ही त्याच्या आत्म्यासाठी काहीच नाही केलं. त्यामुळे जे म्हणजे खरं सहयोग जो आपण एखाद्या व्यक्तीसाठी करू शकतो, खरी मदत जी आपण करू शकतो, ती म्हणजे त्याला कृष्ण भावना प्रदान करणं. जीव किंवा श्रेष्ठ शक्तींनी चालना दिल्या वाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते. त्यामुळे आपण एक दगड बघतो, दगड हलत नाही. कशामुळे हलत नाही? दगडामध्ये काहीच नाही. दगडामध्ये आत्माच नाहीये, त्यामुळे ते दगड हलू शकत नाही. परंतु जीवांमध्ये जे पशु आहेत किंवा झाडं आहेत किंवा मासे आहेत किंवा मनुष्य आहेत, या सगळ्यांमध्ये जीवात्मे आहेत, त्यामुळे ते कार्यरत आहेत. शक्तींचे अ, शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात. अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंतांप्रमाणेच शक्तिमान नसतात. आता प्रभुपादांचे खूप सुंदर पुस्तक आहे, लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. नाही, लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. त्याच्यामध्ये प्रभुपादांचे कॉन्व्हर्सेशन्स आहेत एका डॉक्टरासोबत, आणि ते असेच मॉर्निंग वॉकला जेव्हा जायचे त्यावेळेस चे कॉन्व्हर्सेशन्स रेकॉर्डेड आहेत, त्या पुस्तकामध्ये लिहिले. आणि प्रभुपादांना ह्या टॉपिकवर चर्चा करायला खूप आवडायची. इनफॅक्ट जेव्हा प्रभुपाद शरीर सोडणार होते, वृंदावनात होते, त्यावेळेस सुद्धा प्रभुपाद ह्या टॉपिकवर चर्चा करायचे. तर तिथे प्रभुपादांनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणाली होती की जीवन जे आहे ते जीवनापासूनच निर्माण होतं. जेव्हा भौतिक जसे शास्त्रज्ञ म्हणतात की भौतिक जे तत्व आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा रिॲक्शन होतं त्यावेळेस जीवाची निर्मिती होते. परंतु असं आपण होताना बघतच नाही. समजा तसं असतं तर आजपर्यंत शास्त्रज्ञांनी एखादा डास का नाही बनवला किंवा एका गवताचं एक पान का नाही बनवलं. समजा त्यांना असं वाटतंय की भौतिक तत्वांपासून बनू शकतात या गोष्टी, तर त्यांनी बनवायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे तर आता एवढ्या मोठ्या-मोठ्या सामग्री आहेत, साधनं आहेत. तरी पण त्यांना बनवणं शक्य नाहीये ते. मोठे-मोठे विमानं बनवून झाले, मोठे-मोठे रॉकेट्स बनवून झाले, मंगळापर्यंत गेले. काही-काही सॅटेलाइट्स तर त्यांनी सौरमंडळाच्या पण बाहेर पाठवले. आणि तरी पण त्यांना गवताचं एक पान नाही बनवता आलं. तर हे अल्पबुद्धी व्यक्तीचं लक्षण आहे. भौतिकदृष्ट्या खूप बुद्धिमान असू शकतो एखादा व्यक्ती, परंतु त्याला दिसतच नसेल ह्या गोष्टी की आत्म्याच्या द्वारे ह्या सगळ्या गोष्टी कार्यरत आहेत, हे भौतिक संसार कार्यरत आहे. तर मग काय फायदा? आता भागवताचा श्लोक तिथे सांगतायत की अपरिमिता ध्रुवास्तु ध्रुवास्तनूभृतो यदि सर्वगता स्तरहीन शास्यतेति नियमो ध्रुव नेतरथा. आता भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? की अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम इदम ततम. विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. अर्थात इथे प्रभुपादांनी तर हे म्हणजे हे खूप ऍक्च्युली महत्वाचा श्लोक आहे हा. कारण प्रभुपादांनी इथे लिहिलेलं आहे की जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे. परंतु इथे काय भगवंत काय सांगतात? येन सर्वम इदम ततम. आता जे मायावादी लोक आहेत ते ह्या श्लोकाला असं ट्रान्सलेट करतात की आत्मा हा सर्वव्यापी आहे. कारण येन सर्वम इदम ततम, सर्वम प्रभुपाद सुद्धा याचा अनुवाद संपूर्ण शरीरच करतायत. कारण लॉजिकली विचार केला गेला तर आपण समजा सर्वव्यापी असतो तर मला तुमच्या मनात काय चाललंय ते कळालं असतं. परंतु असं आपल्या कोणामध्येच ती शक्ती नाही. त्यामुळे देहधारी जो जीव आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्या शरीराबद्दल जाणण्याची शक्ती आहे आणि त्यामुळे तो सर्वव्यापी असू शकत नाही. जर देहधारी जीवही तुमच्याप्रमाणे शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. या भौतिक जगामध्ये किंवा या पूर्ण सृष्टीमध्ये भगवंतांच्या इच्छेविना काहीच होत नाही. आपण भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये पण बघू शकतो की जेव्हा भगवंतांचे मित्र सखा तेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा ते असंच भगवंतांना आणि बलरामजींना म्हणतात की आम्हाला ते फळ खायची खूप इच्छा होते, तर तुम्ही कृपा करून आमच्यासाठी ते फळ आणा. आता ऐकायला खूप असं विचित्र वाटतं की एक म्हणजे कोणीतरी मित्र आहे भगवंतांचा आणि भगवंतांपेक्षा कनिष्ठ आहे, तरी पण तो भगवंतांना आदेश देतो की तुम्ही आमच्यासाठी फळ आणा.
परंतु तेच इथे सांगतायत की जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. अर्थात जेव्हा आपण स्वतंत्र होऊन जाऊ या भौतिक सृष्टी म्हणजे या भौतिक आवरणापासून, त्यावेळेस आपण खरे नियंत्रक होऊ. आणि नियंत्रक होण्याचा अर्थ असा नाही की आपण सगळी सृष्टी चालवायला लागू जसं भगवंत चालवतात. परंतु नियंत्रक होण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्या बद्ध अवस्थेमध्ये जे आपले अवगुण आहेत, की आपली इंद्रिय परफेक्ट नाहीयेत, आपण चीट करायचा प्रयत्न करतो लोकांना किंवा म्हणजे या सगळ्या ज्या दूषित जे आपली इनकम्प्लीट जे आपले फॉर्म आहे, तो फॉर्म आपण सोडून दिव्य फॉर्म मध्ये जाऊ. दिव्य आपल्याला स्वरूप प्राप्त होईल आणि त्या दिव्य स्वरूपामध्ये आपल्याकडे हे बंधनं राहणार नाही. आपण पूर्णपणे स्वतंत्र होऊन जाऊ आणि मग भगवंतांसोबत आपण खेळू शकतो. भगवंतांसोबत आपण म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. जसे सखा करतायत. भगवंतांसोबत आपण नाचू शकतो, जसे गोपी करतायत. भगवंतांची आपण काळजी घेऊ शकतो, जसे नंद बाबा आणि यशोदामाई करतायत. तर भगवंतांच्या वेगवेगळ्या रसामध्ये आपण राहू शकतो. परंतु आपण त्याची प्रयत्न तरी केला पाहिजे, की भौतिक बंधनातून मुक्त होण्याचा. म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या अधिपत्याखाली शरण जाणे होय आणि या शरणागतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात. तर खुद्द भागवतम सुद्धा आपल्याला हीच गोष्ट सांगते. आणि तुम्ही फक्त ह्याच्यावर विचार केला ना, की भगवद्गीता, भागवतम काय सांगायचा प्रयत्न करते. तर ह्याच गोष्टीला सांगायचा प्रयत्न करते, की आपण या भवबंधनामध्ये अडकून बसलेलो आहोत आणि आपलं जे स्वरूप आहे भगवंतांचे दास म्हणून, त्या स्वरूपापर्यंत आपल्याला उन्नत व्हायचंय. आणि ह्याच गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत सांगतायत. जेणेकरून कोणाला असं वाटायला नाही पाहिजे, की इथे लूपहोल आहे. लूपहोल म्हणजे समजतं ना, की अ, एखादा फिलॉसॉफी आहे आणि तिथे त्याच्यामध्ये एक चूक आहे, की ह्या चुकीद्वारे आपण काहीतरी करू शकतो. तर तसं कुठेच होऊ नये म्हणून भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही बरेचसे श्लोक बघा भगवद्गीतेमध्ये. एकाच गोष्टीबद्दल सांगतात, फक्त दृष्टिकोन वेगळा आहे. हं. भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत. या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात. तर मायावादी जे लोक आहेत, ते दुष्ट आणि चुकीच्या मताने प्रभावित झालेले असतात. कशामुळे? कारण भगवंतांचे जे द्वेष करतात, ते चांगले असूच शकत नाही. आता आपण बघू शकतो, की बरेचसे लोक चॅरिटी करतात, बरेचसे लोक दान-धर्म करतात. परंतु ते सगळं आपल्या स्वार्थासाठी करतात. भगवंतांसाठी कोण काय करतं? त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत, ते खरे तर दुष्टच आहेत. कारण त्यांना भगवंतांच्या प्रती काहीच कृतज्ञता नाही. ते सगळे कृतज्ञ आहेत भगवंतांच्या प्रती आणि ते म्हणतात, की आम्ही भगवंत तुमच्यासाठी आम्ही असं काहीतरी करू आणि तुम्ही आम्हाला भोग करण्यासाठी अजून मदत करा. तर हे मूर्ख लोकांच्या श्रेणीमध्ये येतात. जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे, कारण गुणात्मक दृष्ट्या जीव हे भगवंतांसारखेच आहेत. परंतु परिणात्मक दृष्ट्या ते भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाहीत. आता एक लहान बाळ आहे. आता भागवतामध्ये सांगितलं जातं, की वैदिक शास्त्रामध्ये म्हटलं आहे, की जो एक व्यक्तीचा जो मुलगा आहे, तो त्या व्यक्तीच्याच बरोबरीचा आहे. आता ह्याचा अर्थ असा नाही ना, की एखादा मुलगा त्याच्या आता वडिलांकडे जाऊन म्हणेल, की मी तुमच्या बरोबरीचा आहे. शक्यच नाही. परंतु त्याचा म्हणण्याचा असा अर्थ आहे, की तो प्रतिनिधी होऊ शकतो आपल्या वडिलांचा. तसंच इथे सुद्धा आपण जेव्हा भगवंतांचे दास आहोत, भगवंतांचे अंश आहोत, त्यावेळेस आपण भगवंतांचे अ, गुणात्मक दृष्ट्या आपण सारखे आहोत. परंतु परिणात्मक दृष्ट्या नाही असू शकत. ते आपण होऊच शकत नाही. मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते, की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत. जे की आजकाल आपण बघतोच आहोत. न केवळ पाश्चात्य देशांमध्ये पण भारतामध्ये आजकाल हेच चालू आहे. सगळे भोगायचा प्रयत्न करतात. जेव्हा जीव सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पनेसहित सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनातून मुक्त होतो, तेव्हा त्याला आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार होतो. खूप महत्वाची लाईन इथे प्रभुपादांनी लिहिलेली आहे, की सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पनेसहित सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनातून मुक्त होतो. मी आपल्या केशवनाथ प्रभूंचं एक लेक्चर ऐकत होतो, की त्याच्यामध्ये ते सांगत होते 3ऱ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकावर लेक्चर होतं आणि तिथे ते सांगत होते, की इंद्रियांना तुम्ही किती फोर्स करणार? म्हणजे किती काळापर्यंत तुम्ही फोर्स करून थांबवण्याचा प्रयत्न करता? नाही थांबवू शकणार. परंतु ज्या क्षणी तुम्ही
एखादी गोष्ट भोगायची चेष्टाच नाही करणार, त्यावेळेस ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आजकाल आपण बघतो इंटरनेटवर बऱ्याचशा घाणेरड्या गोष्टी आहेत. परंतु आणि एखाद्या व्यक्तीला जरी उपभोग घ्यायचा नसेल त्या गोष्टींचा, तरी पण ते त्यांच्यासमोर येतं. कारण ते इंटरनेटचं विश्वच तसं आहे. परंतु तो म्हणतो, की ठीक आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी नकोयत आणि तो पुढे जातो. आपल्या कामामध्ये लागून राहतो. परंतु एखाद्या व्यक्तीला समजा ती चेष्टा करतो, की मला ह्याचा उपभोग घ्यायचा, थोडीशी जरी त्यांनी चेष्टा केली, तरी मग माया त्याच्यावर हावी होते आणि मग माया त्याला जगडून टाकते त्याच उपभोगामध्ये. तसंच आपण सुद्धा भौतिक संकल्पनेतून मुक्त व्हायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्यामध्ये विचार जरी आले, तरी आपण त्याला त्यागायची इच्छा आपली असली पाहिजे. आपण इच्छा शून्य होणं आपलं शक्य नाही. परंतु त्या इच्छांना आपल्याला शुद्ध करायचं किंवा कमीत कमी एवढी इच्छा ठेवायची, की मला या भौतिक इच्छातून मुक्त व्हायचं. म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रत येऊ शकतो, की गीतेनुसार जीव हे श्रीकृष्णाच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहे आणि जेव्हा ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त होते, तेव्हा ती पूर्णपणे कृष्ण भावना भावित मुक्त होते. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न किंवा टिप्पणी? हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण माताजी. प्रभूजी, हे इस्कॉन डिझायर ट्रीवर हे असं लिहिलेलं आहे, मी चॅट बॉक्स मध्ये कॉपी पेस्ट केलंय. कॅन्टो 3 चॅप्टर 26. जरा प्लीज एक्सप्लेन कराल का? When the dormant energy of the Supreme Personality of Godhead becomes manifested, called as Mahat Tattva, the material ego springs up from the Mahat Tattva, which evolved from Lord's own energy. तर तेच म्हणलं ना, की जे मटेरियल इगो आहे, जो आपला मिथ्या अहंकार आहे, त्याच्यावर जेव्हा भगवंतांच्या शक्तीवर जेव्हा तो विकार उत्पन्न करतो, तेव्हा महत्त्व बनतो. आणि when the Supreme Personality of Godhead impregnates material nature, called as Pradhan in one manifested form, with his internal potency, the material nature, the three modes become manifested. तर अनमॅनिफेस्ट फॉर्म मध्ये, अप्राकृत अवस्थेमध्ये त्याला प्रधान म्हटलं जातं. तर महत् तत्व म्हणजे तो विकार आहे आणि त्या विकारामधून जेव्हा भगवंत त्या विकाराला, त्या महत्त्वाला जेव्हा प्रकृतीमध्ये टाकतात, तेव्हा तो अप्राकृत अवस्थेमध्ये प्रधान म्हटलं जातं. परंतु जेव्हा भगवंत त्याच्यावर दृष्टिपात करतात, त्यावेळेस मग तो प्रकृतीमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. मी ह्याच्यावर अजून थोडं मधुसूदन प्रभूंशी चर्चा करून तुम्हाला अजून एक क्लिअर आन्सर देईल पुढच्या वेळेस. येस प्रभूजी, थँक्यू. थँक्यू मॅडम. सॉरी, पण मला पण काही सगळं माहिती नाहीये. मी पण शिकायचाच प्रयत्न करतोय. बट थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न किंवा टिप्पणी? ठीक आहे, मग आजसाठी आपण इथेच थांबूया आणि विनंती करतो की समजा हा अध्याय तुम्हाला आतापर्यंत अवघड वाटत असेल तर कृपा करून परत एकदा 6वा अध्याय वाचा, 6वा अध्याय समजा. जेवढा समजतोय तेवढा. काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करूयाच नक्की. पण तेवढीच एक विनंती आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांना आल्याबद्दल. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.